पुढची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगतापांचा विरोध होता, तर प्रशांत जगताप यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जातोय। खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केला आणि ते तातडीने आता मुंबईला रवाना झाले। सर काय सांगाल, दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्याचं जवळजवळ एकत्र येण्याचे निश्चित झालेलं आहे, तुमची काय भूमिका असणार आहे आणि या संदर्भात जे आहे ते पवार साहेबांशी तुमचं बोलणं झालंय का? नाही, या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला माझा अजून काही निर्णय कळलेला नाहीये। कालच मी मुंबईला सन्मान्य सुप्रियाताई सुळे ज्या माझ्या नेत्या आहेत, त्याचबरोबर माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि माननीय रोहितदादांच्यावर माझी अनौपचारिक भेट झाली। मी त्याच्यामध्ये एकूण सविस्तर अहवाल ठेवलेला आहे। आता सुद्धा सकाळी माननीय सुप्रियाताईंचा माझा कॉलवर बोलणं आलं, शिंदे साहेबांचं माझं बोलणं आलं, त्यानुसार मला मुंबईला अर्जंट बोलवलं, मी मुंबईत त्यांची भेट घेतोय। त्यामुळे मे बी काय जर ठरलं असेल तर माझा काही निर्णय असेल तेही सांगायला मी त्यांना निघालोय। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा इमोशनल ड्रामा नाही, पण मी ते समजू शकतो, कारण की मी पवार कुटुंबावर मागची 27 वर्ष सलग कामकाज केलंय। त्याच्यामुळं नेमकं सिनियर लेवलला काय ठरलंय याचा मला आता पुढच्या 2-3 तासामध्ये नका या ठिकाणी सगळी माहिती मिळेल। माझा त्यानंतरचा निर्णय काय असेल ते सन्मान्य सुप्रियाताईंच्या समोर मी ठेवणार आहे आणि जो काय निर्णय असेल तो आज संध्याकाळवरती मी नक्की जाहीर करतो। एक सांगा मला की ही खतखत नक्की काय आहे? अजित पवारांना का विरोध आहे तुमचा, कशासाठी नक्की? खतखत काहीच नाहीये। दादांचा पक्ष आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधात लढलो। पुणेकर म्हणून पुणेकरांनी दादांच्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या विरोधामध्ये आम्हाला मतदान केलेलं आहे। असं असताना पुणेकरांच्या समोर आम्ही ट्विस्ट का उभा करतोय, याचे दुर्गामी परिणाम होत असतात। आज माझी प्राथमिकता आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष होती आहे। उद्याचा निर्णय जो काय असेल तो आज संध्याकाळी मी जाहीर करेन। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।